तुळशी माळी श्वासाची तुझे धाव विठ्ठला जीव झाला दासवीस रूप गावी विठ्ठला तुळशी माळी श्वासाची तुझे धाव विठ्ठला जीव झाला दासवीस रूप गावी विठ्ठला घराकच करावास शोषला रे रात्रंदिस तुझ्या मानुनिया कौल नाही ओलांडलीस ओढला नाशी भार ओढला नारे शेत चंद्रभागेच्या दिनाची आम्हा बोलावा देत तुझ्या नामा मिळनसे काही गाव विठ्ठला तुझ्या नामा मिळनसे काही गाव विठ्ठला जीव झाला गावीचा रूप धावी विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला माय बाबा विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला माय बाबा विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला माय बाबा तुझा ना भरोसा एक नागरिक पक्ष लक्षात घ्या मला रंगलेल्या मुखाचे म्हणजे मुखे घेता येत नाही रंगलेल्या तोंडाची मुखे घेणारा मी नाही तिथे येऊन तुमच्यासमोर वेगळं सांगायचं आणि दुसऱ्या तालुक्यात गेलं की वेगळं सांगायचं हे मला जमणार नाही पैशासाठी मी लाचार झालेलो बुवा नाही लक्षात घ्या तुमच्या माहितीसाठी आणि ज्याने कोणी चिठ्ठी दिली आहे आणि मी इमानदारी सांगतो ज्याने कोणी चिठ्ठी दिली असेल मी त्यांच्या पाया पडणार आहे इथे फक्त यायचं आहे त्यांना पण त्यांनी माणूस म्हणून जर जन्म केलेत ना ते तर त्यांनी स्वतःवर विश्वास ठेवून यायचं इथे म्हणजे त्याला सांगेन मी अध्यात्म विषय काय फक्त सांगेन नाही कारण तुमच्याच देवगडचं भूषण चंद्रकांत कदम यांनी आतापर्यंत अध्यात्म सांगितलंय म्हणून त्यांचं तिथे झालंय लक्षात घ्या आणि त्यांनी तिथे आपण नतमस्तक होतोय आणि इथे येऊन फक्त कोणाच्या सांगण्यावरून अशी चिठ्ठी देत असाल तर ते चुकीचं ठरतंय आणि याचा दोष संपूर्ण तुमच्या आई वडिलांना जातोय लक्षात घ्या आणि मी या गोष्टी सांगायला मी कधी घाबरत नाही कोणा तुम्ही इथले जवळचे घरेतले जरी असाल तरी मी ह्या गोष्टी सांगायला स्पष्टपणे सांगायला मी घाबरत नाही कुणाच्या तरी सांगण्यावरून अशा चिठ्ठ्या देऊ नका कारण आमच्या जमलं नाही सेटिंगची कामं आम्ही नाही करत चिठ्ठ्या द्यायला सांगायच्या वगैरे हे आतापर्यंत कोण करत नव्हतं पण आता एकंदरीत वाटूक लागलं मग असं नाही तर आतापर्यंतच्या काळात हा बोलत असतील बाबा बोलणं कमी करा हे कोणतरी बोलेल हे मान्य करेन मी किंवा सांगतील पण बुवा बंद करा असं पण सांगितलेलं आहे कित्येक बुवाना भाऊनं मला पण सांगितलं असेल पण अध्यात्म सांगू नका भजन करा हे कोणाच्या तरी सांगण्यावरूनच होतंय ह्याच्यावर मात्र माझा विश्वास आहे गुरुले काय आणि असे जे चिठ्ठी देणार आहेत ना चिठ्ठी देणार आहेत त्यांच्यासाठी एक गाणं आहे माझ्याकडे ते पण म्हणणार आहे बिंदास जाणार पळणार एक लक्षात घ्या कोणी कोण सांगितलं विषय नाही लोक कोणचे फॅन असाल तुम्ही ठीक आहे मला त्याचं देणं घेणं नाही पण त्यांचा फ्रेंड कोणतरी मला येऊन की माझं कोणतरी वेगळं देत असेल चिठ्ठी तर मी ऐकून घेणार नाही लक्षात घ्या मग परत नाही बोलवलं तरी चालत पण एवढी अशा पद्धतीची चिठ्ठी देऊन अपमानित होणार मी नाही लक्षात घ्या तर मी स्वाभिमानी असेल अभिमानी नाही
आणि ही फालतूगिरी करणारे ह्याका समर्थन, ह्यो मूर्ख माणूस ह्यो त्याका समर्थन करतात त्याची ती त्याचं वाईट वाटतं मात्र. म्हणजे तुझं कुठेतरी हात असं कुठेतरी वाटला, ह्या वाईट वाटतं मात्र. समर्थन करू नका त्या गोष्टीचं. अरे गजराच्या माध्यमातून तू काय दिलं बुवा? एक महिला वर्ग एवढा आहे, काय दिलं सांग ना तुम्हाला? फक्त गाणी आणि गाणी पैशासाठी. त्याच्या पलीकडे काय दिलं मला सांगा ना. एक शब्द जर सांगितलं 101 काय, आता जो सांगतो 101. अरे मी सांगतो ना, त्याला पुरावा देऊन सांगतो. आणि मी सांगितलेली जर गोष्ट खोटी असेल तर कोणी ते येऊन सांगावं ना की बुवा हे तुम्ही बोलताय ते खोटं आहे म्हणून. 101 मुलांचा बाप धृतराष्ट्र गांधारीला झाली, कारण कुंतीला मुलं झाली आणि गांधारीला झालं नाही म्हणून 25 महिने झाली तरी गरोदर होती. शेवटी स्वतःच्या पोटावर तिने गरोदर पोटावर हात मारला, प्रहार केला आणि एक मांसाचा गोळा बाहेर पडला. मांसाचा गोळा बाहेर पडला, ज्यांच्या वरद हस्तामुळे पडला. व्यास मुनी तिथे आले, त्या मांसाच्या गोळ्याचे 100 तुकडे केले आणि एक वेगळा मिळून 101 तुकडे केले. आणि त्या गर्भाचे 9 महिन्यानंतर प्रत्येक मुलगा जन्माला आला. 100 मुलगे आणि 1 मुलगी दुष्यला. ही त्या गोळ्यातून प्रकट झाली गांधारीच्यामुळे. आणि 1 मुलगा धृतराष्ट्राने आपल्या दासी बरोबरचा काय केले, त्याच्यातून युधिष्ठिर नावाचा मुलगा. असे 102. ह्या गोष्टीवर मी ठाम आहे. तुका जर काय वेगळा सांगायचा, तुका कोणी दिले नसत माहिती तर ती वेगळी सांगणार. ही क्रॉस कर, मी मान्य करेन, नाही तर माझ्याकडे पुरावा दाखवते मी. पण फालतूगिरी करू नको भजनात या अध्यात्माच्या बाबतीत. आणि लोकांना चिजू नकोस. नुसती गाणी म्हणजे भजन झालं काय? गाणी म्हणजे भजन झालं का मला सांगा. मी भडकत नाही, मला भडक नाही तर गरज नाही, मला काय वाटत नाही. भडकण्याचा काय विषय, काय असणारे प्रोग्राम काय माझे कॅन्सल होणार आहेत. पण उगीच आपलं काहीतरी 50 रुपये द्यायचे आणि अध्यात्म बंद करा आणि सांगा. अरे अध्यात्म सांगणार म्हणूनच मी माझं नाव आज घेत आहेत ना लोक. तुझे पैसे इतके वरील आहे काय? 50 रुपये देव काय? तुझ्या आई वडिलांनी तुझ्यावर संस्कार नाही केले? तुझ्यासाठी हे गाणं म्हणतो बघ. धन्यवाद. भला असेल ना मी कमी तुमच्या लोके बुवापेक्षा, तुझ्यानी कुठे चिठ्ठी दिली ना, तुझ्या लोके बुवांपेक्षा मी जरा कमी असेल भजना. पण याचा अर्थ अध्यात्म बंद करा आणि भजन करू असं सांगू नकोस मला तू. अरे तुमच्या ह्या गावामध्ये किती रत्न जन्माला आली, त्याची बुवांनी संपूर्ण वाचलं ना भजन. बाळा काय ते नाव सांगितलं, ते पण इथे डबलबारी करायचे ना बुवा. ते पण तुमच्याच गावातले ना ते पण. मग एवढी रत्न असताना आणि तुझ्या वरेली सारख्या गावातला माणूस येऊन इथे 51 रुपये घेऊन जातो, बुवा अध्यात्म बंद करा. अरे डबलबारी म्हटल्यानंतर 12 रंग ऑर्केस्ट्रा नाही. काय दिलं ते 51 रुपये देणाऱ्याला विचारतो, काय दिलं त्याने? जाणणारे जाणणार, पाळणारे पाळणार. आता विनायक शेठ आहेत, त्यांची मुलं आहेत, एवढं काम कर. लीडर त्यांना बक्षीस कुठलं मिळालं? स्मार्ट लीडर. मग त्यांचे पण कोणतरी असे छुपे असतील विरोधक. मग त्यांच्यासाठी मला गाणं घ्यायचंय. आपण समाजात काम करताना मागे वळून बघायचं नाही, कारण कुत्रे भुंकणारे खूप असतात. तिथपर्यंत जाऊन पोचले, काहीतरी समाजाला दिलंय त्यांनी. मग ते कुठल्याही क्षेत्रात सुचले, त्यांनी त्यांच्या मुलांनी सगळं दिलंय म्हणून हे दिसतंय, लक्षात घ्या. अरे तुझ्या घराकडे गेला तर साधं पाणी तू अंगावर दुसऱ्याच्या पाणी पाहुण्याच्या फेकूतच नाही आणि हे येऊन चिठ्ठी देत. जाणारे जाणार, पाळणारे पाळणार, अजून जळवायचं. जाणारे जाणार, पाळणारे पाळणार, अजून जळवायचं. माग भुंकणाऱ्या कुत्र्याला बिस्किट टाकून पुढे पुढे जायचं. माग भुंकणाऱ्या कुत्र्याला बिस्किट टाकून पुढे पुढे जायचं. माग भुंकणाऱ्या कुत्र्याला बिस्किट टाकून पुढे पुढे जायचं. जाणारे जाणार, पाळणारे पाळणार, अजून जळवायचं. जाणारे जाणार, पाळणारे पाळणार, अजून जळवायचं. माग भुंकणाऱ्या कुत्र्याला बिस्किट टाकून पुढे पुढे जायचं. Thank you.
अध्यात्म होतं. तू सांगतो क्रिकेट मधलं, यांनी क्रिकेट मधलं काय सांगितलं म्हणे, कातवणला कुठेतरी बाहेर त्यांची स्पर्धा होती, ह्यानं त्या स्पर्धेत भाग घेतला. तुका आधी क्रिकेट मधलं काय सांगता, लोक काय समजतं मला सांग. तू काय सांगितलंय नाही, सिक्सर वरती मी 6 कॅच सोडले. आता हे अर्थ काय मला सांगा. मग तो माणूस आधी पाणी देऊ होतो काय क्रिकेट खेळत होतो. सिक्सर वरती मी 6 कॅच सोडले. अरे तुझा काय बोलत असता तुका कळलं नाही. आधी सिक्सर वरती कॅच असतात का बाउंड्री लाईन असतात का आधी समज. जय सद्गुरू ह्यात म्हणाचा माका ह्यात म्हणा. अरे खरंय माझा प्रेक्षक आम्ही एक लक्षात घ्या, आम्ही त्या लेवलला आता आहोत. आणि जी चिठ्ठी वाचली ना ती युट्यूबच्या माध्यमातून जिकडे तिकडे जाते. सिंधुदुर्गच बघत नाही, तुमचं देवगड किंवा कुडाळ तालुका बघत नाही, संपूर्ण जग बघतोय. आणि त्या जगातले लोक विचारा बुवा ना, आम्हाला कुठेतरी एक आम्ही स्टेटस ठेवलेला आहे स्वतःचा, हल्ली तरी नुका. त्यामुळे ते म्हणणार अरे ह्या लोकांना उचलून घेतात ह्यांचेच लोक आणि ह्यांचेच लोक ह्यांना आपटतात असं म्हणतो. तो ह्याचं वाईट वाटतं कुठेतरी. मी चिठ्ठ्या आले आणि बक्षीस आले ती वाचतो आणि मग गजराला सुरुवात करणार. बुवा तुम्ही अध्यात्माचे बादशाह आहात. या दुनियेत एखादी तरी निंदक असतो आणि तो असलाच पाहिजे तरच आपली प्रगती होते. त्यामुळे अशा निंदकाकडे दुर्लक्ष करून तुम्ही तुमचं काम सुरूच ठेवा. जळणाऱ्यांना जाऊ दे, तुमची प्रगती होत राहील. राजू पवार यांच्याकडून माझ्यासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय प्रभाकर सावंत यांकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय अप्पा गुरुले यांकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. बुवा तुम्ही अध्यात्म सांगा आणि बाजूवाल जाऊ दे, हे काही विषय नाही. आणि बाजूवाले म्हणजे त्यांना सुद्धा सांगायला जोर धरा म्हणून हे 200 रुपयाचं पारितोषिक आहे. रोहित म्हापसेकर मित्र मंडळ तरे बाजार यांच्याकडून 250 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि मागाशी जी चिठ्ठी आलेली आपल्या देवगड वरेरीवरूनच आहे. अजय डोंगरेकर वरेरी देवगड यांच्याकडून परशु तेजम दुसऱ्या फोपेखाली उपस्थित राहावं. कोण परशु तेजम. ठीक, परशु तेजम दुसऱ्या फोपेखाली उपस्थित राहावं. म्हणजे हे काय मला माहिती नाही जागा भेटली काहीतरी वेगळा विषय. अजय डोंगरेकर आपल्या इथलेच आहेत वरेरीतले. त्यांनी एक छोटसा बुक छान लिहिलं आहे दोन्ही मुलांसाठी. ग्रामदेवता भावई देवी प्रसन्न शिवमोत्सव होळीचा मान वरेरी भजन सामना 2000. नमस्कार. धन्य आज दिन सोनियाचा हर्ष आनंदाचा शिवमोत्सवानिमित्त देवी भावईच्या सेवेसाठी जिल्ह्यातील 2 नामवंत भजनी बुवा श्री गुड्डू सावंत संदीप लोकरे भजन सामना आम्ही वरेरी ग्रामस्थांसाठी एक पर्वणीच ठरेल. आज घडीला भजन रसिकांना भुरळ घालणारी धूम मचानेवाली पॉप्युलर विद्यमान जबरदस्त मुकाबला करणारी मशहूर जोडी होळीचा मान वरेरी येथे आपलं सहर्ष स्वागत आणि आभार. या सामन्याचं खास आकर्षण म्हणजे रोमांचक भजन कलेचं शानदार पेशकश. यामुळे या भजन क्षेत्रात सुगीचे दिवस आले. समाज मनाला मंडळांना प्रबोधन करणारी नवोदित कलाकारांना प्रेरित आणि प्रेरणा देणारी हेवा वाटणारी तुमची भजन कला आमचा तुम्हाला सलाम. गुरु बिना शिष्य नहीं पहचान क्या होती है, माँ बाप की दुआ के बिना भजन और आपसे लगन क्या होती है. बुलानो मानो होली है, फरमाइश चाहत सभी करते हैं, हम तो भजन के अफसाने हैं. शुक्रिया अदा करना है, बाकी मेहनत से अपना नाम किया है, कमाया है. भजन कीर्तनी गादी भगवान नारदाची, ज्यांना लाभली ते धन्य झाले. श्रोते या दाते बस चाहते किसी एक कोई मिल जाते तो कुछ गमन न होता. एक दूसरे से ही दुनिया चलती है, वरना मुकदमा और मुकाबला में कुछ दम नहीं. खूप छान निवेदन. एक दूसरे से ही दुनिया चलती है, वरना मुकदमा
और मुकाबला में कोई दम नहीं, दुआ करिए ये जोड़ी इस दुनिया में और भी मशहूर हो जाए। दिलों की होली के शुभ अवसर पर आप सभी को ढेर सारी शुभकामनाएं। अजय डोंगरेकर यांच्याकडून हे बहुमूल असं लिखित आम्हाला आलेलं आहे, मंडळाच्या वतीने स्वागत करतोय। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। कैलासवासी बाळा मिराशी बुवा यांचे पुत्र उदय मिराशी यांच्या स्मरणार्थ बाळा मिराशी कैलासवासी यांचे पुत्र उदय मिराशी यांच्या स्मरणार्थ सचिन मिराशी यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। आणि त्याचप्रमाणे दुर्वेश विकास सावंत यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। मंडळाच्या वतीने स्वागत करतो, धन्यवाद। आणि जयेश अरुण पांचाळ यांच्याकडून ते माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, मंडळाच्या वतीने स्वागत करतो। कुणकेश्वर टॅकर्स कुणकेश्वर यांच्याकडून हे 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, मंडळाच्या वतीने स्वागत करतोय, धन्यवाद। बुवा मी तुम्हाला खरं सांगतो माझ्या प्रेक्षक, आमची 100% बुवाने सांगितले की आमची कुठल्याही प्रकारची सेटिंग वगैरे विषय नसतात। हे जिथे जिथे प्रत्येकाच्या मनात म्हणजे इथे जे काय होतं ते ऑन दी स्पॉट होतं, एवढं मात्र नक्की आहे। तुझा भरोसा तुम्हारा भरोसा जग है मना जग है कुणाचे सांग भल्या माणसा। असो तुला माती आणि मीठ भाकर नाम हरीचे मुखी गोड साखर सोडून दे धनाच्या तुला लसा मग जग हे कुणाचे सांग भल्या माणसा। कधी लागेल रे वेळा तुला या गोडी अभंग तुला या गोडी अभंग तुला या गोडी अभंग वेळेचं भान राखणं गरजेचं होतं खरं तर बुवा, पण ठीक आहे, मला काही प्रॉब्लेम नाही। मार्गदर्शक जेवढे थांबतील, कारण दररोज जागरण आहे तुमचा आंब्याचा व्यवसाय आहे। सन्माननीय मंगेश जामशेंडेकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, मंडळाच्या वतीने स्वागत करतो, धन्यवाद। त्यामुळे भजनाच्या माध्यमातून एक लक्षात घ्या, भजनाच्या माध्यमातून नेहमी एक ना एक विषय नवीन देण्याचा मी प्रयत्न करतो आणि तोच प्रयत्न या गजराच्या माध्यमातून, कारण वेळेचं भांगरून मी गजराला सुरुवात करतो। बुवानी गजर काय घेतलं होतं बुवाचं बुवा कळलो देवात लोके बुवाचा जय जयकार करत किशोरचा वाटते डोक्यात हात मारले मी। गर्दीत माणसाच्या जो संग राहिला 84 लक्ष येऊनंतर मनुष्याचा देह मिळालाय ना, मग या गर्दीमध्ये जो संग जो राहिला तो कुठेतरी देव असणार, पण प्रवाहाच्या विरोधात जो राहणार तो होळीचा मांडा लक्षात घ्या। आणि एका इतक्या सत्व आहे होळीच्या मांड्याचा, तर प्रत्येकाने जाणूचा किती भोगूचा लागला। आणि हे गुंडू सावंत जो शब्द त्या शब्दात किंमत आम्ही इकडे 20-22 वर्ष झक मारित नाही आहोत,
गर्दीत माणसाचा जो संग राहिला देव पाहिला तो देव पाहिला देव पाहिला तो देव पाहिला देव पाहिला तो देव पाहिला गर्दीत माणसाचा जो संग राहिला प्रेक्षकांसमोर देवगड तालुक्यात आले की त्यांची लाल करायची आणि दुसरीकडे गेले की वेगळा काय सगळ्यांचे रंग बदलताना आपण बघू शकतो पण माणसाचे रंग बदलताना आज मी पाहिलं आणि ते लोक झालेले बदल चाले पहिले करांगणी धरुणी जिता चाले पहिली करांगणी धरुणी जिता त्या मातेला वृद्धपणी देई जो आधार अरे त्या मातेला वृद्धपणी देई जो आधार हे लक्षात येतं की चांगल्याच्या मागे कोण जात नाही म्हणून बघा लक्षात ठेवा नेहमी सांगतो मी दारू पिणाऱ्याच्या मागे म्हणजे दारूच्या दुकानाला जी बरोबर लोक जातात पण तुमच्या घरात 1 लिटर दूध असेल ना तर ते 2 लिटरसाठी तुमच्या प्रत्येकाच्या घराकडे जावं लागतात या प्रत्येकाला लक्षात ठेवता त्या मातेला वृद्धपणी देई जो आधार भविष्य उज्ज्वल करण्या जो का फिरला दारोदार त्या पितळाच्या नेत्रा पुरता तुला कमी अंधार आपली आई तुम्हाला लहानपणी चालायला शिकवते तिचा पदर धरून आपण चालतो तिचा वृद्धपणी म्हातारपणी तिला कुठे आधार द्या आणि आपला बाप मुलगाचं शिक्षण पूर्ण झालं ना की नोकरीसाठी आपला बाप प्रत्येकाच्या दारावर राजकारण्याच्या दारावर फिरत असतो एजंटांच्या आणि त्यांनी सांगितले 5 लाख 10 लाख भरा तो बाप आपला जरा सुद्धा विचार न करता आपल्या पूर्ण जीवनभर केलेली कमाई ते आपल्या मुलासाठी खर्च करतो हे प्रत्येक मुलाने लक्ष ठेवलं पाहिजे त्या पितळाच्या नेत्रा पुरता फुल करी अंधार तो मायेचा वंश दिवा तो मायेचा वंश दिवा शिवने अग्नीला विला तो मायेचा वंश दिवा शिवने अग्नीला विला देव पाहिला तो देव पाहिला देव पाहिला तो देव पाहिला देव पाहिला तो देव पाहिला संगीत मानसाच्या तो रंग राहिला संगीत मानसाच्या तो रंग राहिला देव पाहिला तो देव पाहिला देव पाहिला तो देव पाहिला देव पाहिला तो देव पाहिला या अवकाशात बघा सूर्य चंद्र हे आहेत त्याचबरोबर जे ग्रह आहेत ते रवी मंगळ बुध गुरु असे परंतु त्याच्यामध्ये 2 असे एक राहू आणि एक केतू राक्षसी वृत्तीचे त्यांना तिथे अवकाशात स्थान मिळालंय त्याचं कारणच मूळ हे लक्षात घ्या कारण सांगतो तुम्हाला समुद्र मंथनाच्या वेळी
बरीच रत्न निघाली, 14 रत्न, त्यापैकी एक रत्न कुठलं? अमृत. आणि अमृत निघाल्यानंतर ते अमृत कुणाच्या वाट्याला येणार? म्हणून देव आणि दानव यांच्यामध्ये भांडणं सुरू झाली. आणि देवांच्या ते वाटणीला आलं म्हणून विष्णू देवाने मोहिनीचं रूप घेऊन ते अमृत देवांना वाटायला सुरुवात केली. ते अमृत आपल्या वाटेला यायला पाहिजे म्हणून 2 राक्षस देवांचं रूप घेऊन त्या देवांच्या लाईनीमध्ये बसले. आणि विष्णूने, त्या मोहिनी रूप विष्णूने त्यांच्यात सुद्धा हातावरती ते अमृताचे थेंब टाकले. त्यांनी ते प्राशन केले. आणि तेवढ्यात लक्षात आलं विष्णूच्या की हे दोघे देवांचं रूप घेऊन राक्षस बसलेत. म्हणून त्यांचं मुंडकं धडा वेगळं केलं. ते 2 राक्षस कोण? राहू आणि केतू. आणि त्यांच्या तोंडात जे अमृत होतं ते अमृत जमिनीवरती पडलं. त्याच्यातून कांदा आणि लसूण, त्याच्यातून कांदा आणि लसूण ही 2 फळं आपण म्हणूया ती निर्माण झाली. म्हणून देवाच्या प्रसादामध्ये किंवा ब्राह्मण लोक किंवा जैन लोक कधी कांदा लसूणचं सेवन करत नाही. परंतु अमृत असल्यामुळे त्याचा उपयोग, लसूण आणि कांद्याचा उपयोग गुणकारी एवढा ठरलाय. त्याचं कारणच मुळी ते. परंतु राक्षसांनी ते प्राशन केले, त्यांच्या मुखातून पडले म्हणून त्याला देवाधिकांच्या लाईनीमध्ये बसवलं जात नाही. आणि राहू आणि केतू त्याने विष म्हणजे ते अमृत प्राशन केलं म्हणून त्यांना तिथे अढळ स्थानं मिळाली आहेत. आणि त्याच्यापैकी एक राहू आणि एक केतू, त्याच्यापैकी लोक एक, हा लक्षात घ्या. आणि तो पाठी लागता, पण तो निरर्थक पाठी लागता, त्याचा काही उपयोग होणार नाही. सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य सुबोध मेस्त्री यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करते. आम्ही 2 बुवानी, मी प्रामाणिकपणे सांगतो, आम्ही दोन्ही बुवानी आम्हाला अनेक म्हणजे भरपूर बक्षिसं मिळाली. परंतु आम्ही एकमेकावर कधीही जळत नाही. किंवा हे पण सांगतो, बाकीच्या बुवांसारखे त्यांना मिळाली तर मी मागणार नाही, मला मिळाली तर ते पण कधी मागत नाही. 1-2दा प्रयत्न केलेले आहेत पण ते विषय संपले. पण त्यामुळे विषय तो नाही, कारण पैसा म्हणजे सर्वस्व नाही हे लक्षात घ्या. पैसा पैसा आपण म्हणतो परंतु पैसा इथेच राहणार आहे. म्हणून पुढे सुरुवात करतोय बघा. सन्माननीय बुवा गोविंद परब किंजवडे यांच्याकडून हे 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतो. धन्यवाद. भूक भागवी पीक उगवणे अन्नदाता किसान. तुमच्या देवगडवासियांच्या माहितीसाठी एक विषय सांगतो. विषय फार महत्त्वाचा आहे. एक 15 दिवसापूर्वी आमची बारी कल्याणला होती, कल्याणला. आणि कल्याणला बारी होती आणि तिथे प्रथमेश परब म्हणजे पिक्चरचा हिरो दगडू, त्याचं नाव दगडू तो ना, ज्याची कुणकेश्वरला आणि ह्या संपूर्ण देवगड तालुक्यात शूटिंग झाली. आणि ते आमचं भजन थांबून त्यांचं ते काय म्हणतात ते का प्रोमो, पिक्चरचा प्रोमो होता. आणि तो प्रथमेश परब स्टेजवर काय म्हणाला माहिती आहे काय, की माझा मित्र म्हणे त्याला देवगडवरून स्वस्तात आंबे मिळाले म्हणून ते आंबे मला प्रेझेंट केले. आणि देवगडचे आंबे कुसके, स्वस्त मिळालेले आंबे कुसके, हे त्याने वाक्य म्हटलं. आणि तो स्टेजवरून उतरून परत अर्ध्यावर जाईपर्यंत माझी जेव्हा सुरुवात झाली तेव्हा त्याला मी प्रथमेश परबला आणि एका वयात विचारा, मग हे वराती मागसून घोडे होते तो सोडा विषय. पण त्यावेळेस मी त्यांना सांगितलं स्टेजवरून उतरून जाताना, प्रथमेश परब ऐका, देवगडवासी तुम्हाला पाहुण्यांना किंवा मुंबईकरांना तुम्हाला जे आंबे देतात ते तुमच्या प्रेमाखातर तुमच्याकडे बघून त्याचा भाव कमी करत असतील. पण त्यांनी दिलेला तो स्वस्त आंबा असू दे किंवा महागातला आंबा असू दे, तो कधीही कुसका निघत नाही. ह्या सांगितलं ना आम्ही, आहे सांगितलं, ही बाजू म्हणजे आहे, आम्ही सत्य तिथे मांडतोय. म्हणून मला जे काही पटत नाही ना, मी पुढचा विचार करत नाही, जे आहे ते इथे बोलूनच जाणार. मी मगे असा बोला खात ह्या आपला विषय चालत नाही. जे काय असेल ना ते ऑन दी स्पॉट संपूर्णच जाणार, लक्षात घ्या. म्हणून म्हणतोय बघा, भूक भागवी पीक उगवणी अन्नदाता किसान. जया आधारे सुखे झोपतो पोलीस आणि जवान. काय सांगता हो, ज्यांना कोणाली फरमाईश आली नाही त्यांनी
गाणं एकही घ्यायचं नाही, काय फरक पडणार नाही. माका त्या गाण्यांमुळे काय फरक पडणार नाही. हे क्षणभंगूर आहे. तो ऑर्केस्ट्रा किती दिवस चालतो तुझं? हो ऑर्केस्ट्रा किती दिवस चालतो तो मीच बंद पाडतले बघ. तेव्हा तुका झक मारीत अभ्यास करू तू लागत त्या विषयात. लवकरच बंद होतो लोक. आणि हे मूळ आहे ना त्याचा. या मांडाकडे पण माझी विनंती आहे, या लोकेच्या बाबतीत जो ऑर्केस्ट्रा त्यानं चालू केलेला भजनाच्या माध्यमात तो कलंका. भजनाच्या बाबतीत ऑर्केस्ट्रा म्हणजे कलंका. हे लवकरात लवकर बंद करले माझ्या हळदेवा. जया आधारे सुटे झोपतो पोलीस आणि जवान. रक्षण करीतो माय मानितो. रक्षण करीतो माय मानितो. रक्षण करीतो माय मानितो जोया भूमीला. रक्षण करीतो माय मानितो जोया भूमीला. देव पाहिला सफाई करीतो फुले सदन बाहेरी प्रदूषण. आपल्या पोटात सुद्धा घाण आहे. परा पश्चिमता मध्यम आणि वैकरी आपल्या ज्या पोटात शिजत ना, ज्या घराकडे आपण ठरवून येलो ताच हैसं वाकला जाता आणि सांगता मी तुला काय बोललो नाही. अरे तुझी बोलायची पण हिंमत होणार नाही. तुझी हिंमत तू सांगितलं काय म्हणेल लोक गेले तरी चालतील पण तुला सगळं फेडूनच जातलंय. जा काय फेडतं घराकडे जाऊन फेडलं तरी काय फरक पडणार नाही. मका तुझ्याकडे काही शिल्लकच नाही. आता तुझ्याकडे ऑर्केस्ट्रा शिवाय लोकांची गाडी. तू सांगतो का परशुराम बुवाने आम्हाला एवढं दिलंय की आमच्या पिढ्यानपिढ्या संपणार नाही. तसं ना बुवा, विलास बुवांका पण तू कमी समजू नकोस. तू असं करतोयस की विलास बुवांना कमी मानतोयस. विलास बुवाने पण एवढा दिलेला ना बुवा तर आमच्यासाठी पुरेसा. फक्त तुका लाज असत तो उष्टा खाना सोडून दे. दुसऱ्यांच्या तोंडची वाक्य चोरलेली म्हणणं सोडून दे. आता लोक हुशार झालेत. दुसरीकडे आली दुसऱ्यांच्या तोंडची चोरलेली वाक्य लोकांसमोर मांडून त्यांच्या टाळ्या घ्यायचा विषय सोडून दे. स्वतः अभ्यास कर. स्वतःच्या मनाने काहीतरी समोर मांड आणि तो प्रयत्न कर. गजराच्या अगोदर कितीही बोल. हे यूट्यूब चालू आहे. गवळणी तितकं फेडून जाणार मी. त्याच्यानंतर कितीही बोल मी फेडून जाणार. माका पण समोर कोण नसला तरी चला. पण तू किती काय लेवलला जाऊन बोलतो ना माका भोगूचा. माका तुका वाईट बोलूचा काय गरज नाही. कारण मला गरज वाटत नाही. कारण तो व्यर्थ बोलणं व्यर्थ तुझ्या पुढे. काय आपण कचरो केलो बाहेर ना तर म्युन्सिपाल्टी वाले येतील, ग्रामपंचायती वाले येतील, कचरो साफ करून जातील. पण आपल्या मनातली घाण साफ करूक ना त्याच्यासाठी चांगल्या लोकांच्या संगतीतच राहूचं लागतं. पण ज्याच्यावर मी सांगितलं नुसतो आवाज दिलो मागे झालं नाही. आवाज दिला ना खूप चांगली देणगी दिलेली पण तोंड गटारा ना त्याचा. तोंड त्याचा गटारा नको त्या विषयात तो साथ करतो हे तो माका रागा. आम्ही कुठल्याही बाबतीत तुम्ही सांगा लोके बुवाना एखादं जरी काय विषय झालो असत अंगा विषय कोण बोलला असत तरी मी ह्या हळदेव समोरून सांगते मी त्या गोष्टीचा कधी ह्या केलं नाही. सपोर्ट केलं नाही. त्या गोष्टी विरोध हा कुठला नाही येत बाबा. नाही खरं केळेवालीचं काहीतरी एक गाणं पण तर नाही येत माका. त्या दिवशी मी तुमच्यासाठी दुसरं म्हणते बघा. पालघरचे टेशनापासून पाचपतीच्या नाट्यापर्यंत संगतीला माये काय गो मंदा. पालघरचे टेशनापासून पाचपतीच्या नाट्यापर्यंत संगतीला माये काय गो मंदा. ते मंदामयी शिकलेली नव्हती
मंदमय ते मंदमय शिकलेली होती का. आणि हा आता पोपट बोलतो अजून एक घे बघ काय म्हणते थांबा. देख तुम्ही बायको कशी नाचे राणी कशी बोले राणी कशी नाचे राणी. देख तुम्ही बायको कशी नाचे राणी कशी बोले राणी कशी नाचे राणी. गंगा यमुना दुर्या बहिणी ग पाणी जाय जुई जाय माशाने मारलाय दंका ग. आई शपथ तुझ्यावर प्रेम करतो मी निघाना. दिल डोल बोलते जोर जोर से आज बोलता मेरा. अरे गए हम तो नहीं हरे तेरे मेरे चलते हाथ भी करे. तेरे वरना भी उठा कर ले जाएंगे. आई शपथ देख तुम्ही बायको कशी नाचे राणी कशी बोले राणी नाचे राणी. आई शपथ देख तुम्ही बायको कशी नाचे राणी कशी बोले राणी. प्रसाद तेजम दोस्तीवरती गाणं 100%. कारण आपल्या आयुष्यात आपल्या घरच्यांपेक्षा सगळ्यात जर जवळचा कोण असेल ना तर आपला दोस्त असतो. लक्षात घ्या. हॅलो हॅलो. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्रवणव्यामध्ये गारव्यासारखा. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्रवणव्यामध्ये गारव्यासारखा. एक तू मित्र कर आरशासारखा. दुःख वण्यामध्ये गारव्यासारखा. दुःख वण्यामध्ये गारव्यासारखा. दुःख वण्यामध्ये गारव्यासारखा. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्रवण्यामध्ये गारव्यासारखा. मित्रवण्यामध्ये गारव्यासारखा. मित्रवण्यामध्ये गारव्यासारखा. अजून एक गाणं अजून म्हणते थांबा. क्या बात है. धन्यवाद. तुझको गले लगा के बैठा दिया पलक पे तुझे खाक से उठा के. तेरे जैसा यार कहा ऐसा याराना. मागे पुढे होऊ दे ओळी. तेरे जैसा यार याद करेगी दुनिया तेरा मेरा फसाना. तेरे जैसा कहा ऐसा यार. बस ये दोस्ती हम नहीं छोड़ेंगे तेरा साथ ना छोड़ेंगे. ये दोस्ती छोड़ेंगे गम
छोड़ेंगे तेरा साधना छोड़ के दूध की हम नहीं छोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे। आता तुमच्यासाठी स्पेशल तुमको प्यार हो सजना तुमको प्यार हो सजना तुमको प्यार हो मुझे तुमसे प्यारा होना तो मुझे तुमसे प्यारा होना तो तुमको प्यार हो सजना तुमको प्यार हो सजना तुमको प्यार हो। क्या बात है, क्या बात है, धन्यवाद तुमच्यासाठी स्पेशल गजर पूर्ण करते माऊली आवाज बसलोय माझो म्हणजे त्रास झालाय थोडा सफाई करीतो आपले सदन बाहेर प्रदूषण जन्म वाहिला पुऱ्या त्याने स्वच्छ करूया घाण अशुद्ध होऊन शुद्ध करी द्या अशुद्ध होऊन शुद्ध करी द्या हाती पाहिला अशुद्ध होऊन शुद्ध करी द्या हाती पाहिला देव पाहिला जरा पेटी जाऊ दे गंगा वाहते बघाओ निर्मळ मनाची भक्तीची गंगा वाहते बघाओ निर्मळ मनाची कीर्ती गाजते वरेली गावच्या आई पाहुणाई देवीची कीर्ती गाजते वरेली गावच्या भवानी पाहुणाई देवीची कीर्ती गाजते वरेली गावच्या भवानी पाहुणाई देवीची कीर्तीची गंगा वाहते गाजते वरेली गावच्या भवानी जिल्हा सिंधुदुर्ग तालुका देवगड वरेली या गावात आई पाहुणे अवतार गेली भवानीच्या रूपात आई पाहुणे अवतार गेली भवानीच्या गावकऱ्यांचे भागली थोर गावकऱ्यांचे भागली थोर गावकऱ्यांचे भागली थोर पुण्याई जन्मोजन्मीची गावकऱ्यांचे भागली थोर पुण्याई जन्मोजन्मीची कीर्ती गाजते वरेली गावच्या वरेली गावच्या भवानी
मनाची धन्यवाद बघावून मनाची